नमस्कार. आज आपण वाई विधानसभा मतदारसंघाचं राजकीय विश्लेषण करणार आहोत. हे विश्लेषण फक्त निवडणूक निकालांचं किंवा आकडेवारीचं नाही, तर इथल्या मातीचा, इथल्या लोकांच्या आशा आकांक्षांचा आणि जमिनीवरच्या वास्तवाचा वेध घेण्याचा एक प्रयत्न आहे. आपण कसं पुढे जाणार आहोत ते पाहूया. आपण सुरुवात करणार आहोत वाईच्या जमिनीच्या वास्तवापासून. मग गेल्या 30 वर्षांचा राजकीय प्रवास पाहू. त्यानंतर सध्याच्या राजकीय समीकरणातल्या त्रुटी शोधू आणि मग प्रशासन, नेतृत्व आणि एका 90 दिवसांच्या ठोस कृती आराखड्यावर बोलू. चला तर मग सुरू करूया. कोणत्याही मतदारसंघाचं राजकारण समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी तिथली माती आणि माणसं समजून घ्यावी लागतात. आणि वाईचं राजकारण तर इथल्या जमिनीच्या 2 वेगवेगळ्या रूपांमध्येच दडलेलं आहे. हा आहे सातारा जिल्ह्यातला वाई मतदारसंघ आणि इथेच या मतदारसंघाचं सगळं राजकारण दडलेलं आहे. बघा, एका बाजूला आहे कृष्णा नदीमुळे सुपीक झालेला प्रदेश आणि दुसऱ्या बाजूला माणदेशाचा रखरखीत दुष्काळी पट्टा. ही भौगोलिक विभागणीच इथल्या सामाजिक आणि राजकीय संघर्षाचं मूळ कारण आहे. आता या 2 वेगवेगळ्या जमिनीवर 2 वेगवेगळे समाज राहतात, ज्यांची जगण्याची पद्धत, त्यांचे प्रश्न सगळंच वेगळं आहे. एकीकडे आहे मराठा समाज, जे पिढ्यानपिढ्या शेती करतात. त्यांच्यासाठी महत्त्वाचं काय, तर शेतमालाला चांगला भाव मिळणं आणि सरकारी योजना. आणि दुसरीकडे आहे धनगर समाज, जे पशुपालन करतात, भटकं जीवन जगतात. त्यांच्यासाठी जगण्या मरण्याचा प्रश्न काय, तर पाणी आणि जनावरांसाठी चराव कुरणं. चला आता जरा आकडेवारीकडे वळूया, कारण आकडे खोटं बोलत नाहीत. गेल्या 30 वर्षांतल्या निवडणुका आपल्याला आजच्या परिस्थितीचा नेमका अंदाज देतात आणि मतदारांचा बदलता मूडही दाखवतात. 1999ची निवडणूक आठवते का? राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय झाला, पण फक्त आणि फक्त 1855 मतांनी. म्हणजे किती अटीतटीची लढत असेल. पण त्यानंतर 2009 पासून चित्र बदलायला लागलं. मकरंद जाधव पाटील यांचं पर्व सुरू झालं. आधी अपक्ष, मग राष्ट्रवादीत, आणि गंमत म्हणजे पक्षात फूट पडून सुद्धा 2024 मध्ये ते जिंकले. हे त्यांचं स्वतःचं राजकीय वजन दाखवतं. आणि ही वाढणारी ताकद फक्त विजयात नाही, तर विजयाच्या अंतरातही दिसते. हे आकडे बघा. 2014 मध्ये विजयाचा अंतर होतं साधारण 17.8%. 2024 मध्ये ते वाढून जवळपास 26%वर गेलंय. याचा अर्थ काय? एकतर समोरचा विरोधक कमजोर पडतोय किंवा सत्ताधाऱ्यांची पकड अधिक घट्ट होत चाललीय. एकेकाळी हा मतदारसंघ महाविकास आघाडीचा अभेद्य गड होता. 2014 मध्ये या सगळ्या पक्षांची मतं एकत्र केली तर ती 85%च्या वर जायची. विचार करा, आज ती परिस्थिती नाही. तो विखुरलेला जनाधार पुन्हा एकत्र आणणं सगळ्यात मोठं आव्हान आहे. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. राजकीय विश्लेषण करताना भारतीय संविधान आपल्याला सन्मानाने आणि जबाबदारीने बोलण्याचं महत्त्व शिकवतं. प्रत्येकाला माहितीच्या आधारावर आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे, पण त्यातून कोणाच्याही प्रतिष्ठेला धक्का लागता कामा नये. ठीक आहे, तर इतिहास आणि आकडेवारी आपण पाहिली. आता या मजबूत दिसणाऱ्या राजकीय बांधणीतल्या भेगा शोधूया, कारण याच भेगांमधून बदलाची संधी निर्माण होत असते. आपण इथे कोणत्याही व्यक्तीवर बोलत नाहीये, आपण व्यवस्थेचं विश्लेषण करतोय. महाविकास आघाडीची ताकद काय आहे? अर्थात सत्ता आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांचं नेटवर्क. पण कमजोरी कुठे आहे? 2 ठिकाणी. पहिली, राष्ट्रवादी काँग्रेसमधली फूट, ज्याने कार्यकर्त्यांना संभ्रमात टाकलंय. आणि दुसरी, जी खूप महत्त्वाची आहे, ती म्हणजे भाजपच्या तुलनेत डिजिटल प्रचारात मागे असणं. मग संधी कुठे आहे? लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांमध्ये. पाण्याची समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न, हे असे मुद्दे आहेत जे थेट लोकांच्या काळजाला हात घालतात. आणि 2024च्या निकालाने तर एक जबरदस्त गोष्ट दाखवून दिली. वाईच्या मतदारांची राजकीय समज किती प्रगल्भ आहे हेच यातून दिसतं. बघा, विधानसभेसाठी त्यांनी स्थानिक चेहरा निवडला, पण लोकसभेसाठी त्याने राष्ट्रीय विचार करून वेगळं मत दिलं. याचा अर्थ सरळ आहे. वाईचा मतदार आता कोणाच्याही नावाने आंधळेपणाने मतदान करत नाही. तो प्रत्येक निवडणुकीचा, प्रत्येक उमेदवाराचा स्वतंत्रपणे विचार करतो. तर समस्यांचं निदान तर झालं. आता वेळ आहे उपायांची. आपण एका अशा आराखड्याबद्दल बोलूया जो फक्त निवडणूक जिंकवण्यासाठी नाही, तर लोकांचा तुटलेला विश्वास पुन्हा जोडण्यासाठी आहे. याला आपण म्हणूया चतुर्मुख सिद्धांत. या सिद्धांताचे 4 मुख्य आधारस्तंभ आहेत. 1. निवडणूक यंत्रणा, म्हणजे प्रत्येक बूथवरच्या आपल्या माणसांना पुन्हा कामाला लावणं. 2. कथा, एक अशी गोष्ट, एक असा नारा जो इथल्या मातीतून आलेला असेल. 3. संघटन, कार्यकर्त्यांच्या मनात एक नवी उमेद, एक नवी ऊर्जा निर्माण करणं. आणि 4. संसाधने, म्हणजे पैसा आणि आजच्या काळातलं तंत्रज्ञान, याचा योग्य वापर. हे 4 पाय एकत्र आले तरच विजयाची इमारत उभी राहू शकते. आणि त्या कथेचं, त्या नरेटिव्हचं एक उत्तम उदाहरण म्हणजे ही घोषणा, पाणी वाचवा किसान वाचवा.
हे फक्त 2-4 शब्द नाहीत. हे वाईच्या 2 मोठ्या समाजांना, शेतकऱ्यांना आणि धनगर बांधवांना एका भावनिक धाग्याने जोडणारं वाक्य आहे. हे त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या संघर्षाला दिलेली एक हाक आहे. आता रणनीती तर तयार आहे, पण या रणनीतीला लोकांपर्यंत पोहोचवणारा चेहरा कोण असेल, नेतृत्व कोण करणार? कारण योग्य नेता निवडणं हे अर्धी लढाई जिंकण्यासारखं आहे. इथे 2 प्रकारचे उमेदवार समोर येतात. एक, तळागाळातून आलेला एखादा तरुण कार्यकर्ता, ज्याच्याकडे जोश आहे, तरुणांना जोडण्याची ताकद आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एक स्वच्छ प्रतिमा आहे. आणि दुसरा पर्याय, एखादे अनुभवी स्थानिक अधिकारी, ज्यांच्याकडे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे, काम कसं करून घ्यायचं हे माहीत आहे. ही निवड खरं तर एका प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्हाला बदल हवाय की स्थिरता? चला आता या सगळ्या विचारांना एका वेळेच्या बंधनात बांधूया. निवडणुकीच्या शेवटच्या 90 दिवसात काय आणि कसं करायचं याचा एक पक्का आराखडा. कारण चांगली रणनीती फक्त कागदावर असून चालत नाही, ती जमिनीवर वेळेत उतरली पाहिजे. हा 90 दिवसांचा आराखडा 3 भागांमध्ये आहे. पहिले 30 दिवस पायाभरणी. या काळात व्हॉट्सअप ग्रुप्सच्या माध्यमातून प्रत्येक गावात संपर्क जाळं तयार करायचं आणि लोकांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी एक सोपी पद्धत सुरू करायची. आणि इथे माहितीच्या गोपनीयतेचा मुद्दा येतो. लोकांकडून माहिती घेताना भारताच्या DPDP कायद्यानुसार त्यांची परवानगी घेणं आणि त्यांच्या माहितीचा गैरवापर होणार नाही याची खात्री देणं हे विश्वास जिंकण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. पुढचे 30 दिवस वेग वाढवणं, आपल्या मुख्य मुद्द्यांना लोकांपर्यंत पोहोचवणं आणि शेवटचे 30 दिवस निर्णायक टप्पा. यात उमेदवार स्वतः लोकांमध्ये जाईल आणि आधीच्या 60 दिवसांत सोडवलेल्या छोट्या मोठ्या समस्यांचे पुरावे सादर करेल. आजच्या या विखुरलेल्या राजकारणाच्या काळात तळागाळापासून पुन्हा एकदा जनादेश उभा करणं म्हणजे नेमकं काय, यावर विचार करायला लावणारा हा प्रश्न आहे. जर तुम्हाला लोकाभिमुख नेते बनायचे असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर blueprintstrategies.ai शी mgr@blueprintstrategies.ai वर संपर्क साधा किंवा 08042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश.